मावळ आणि खेड या दोन्ही तालुक्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं मंदिर म्हणजे वर्सोबाई। तोरणे गावाच्या हद्दीमध्ये असलेले हे मंदिर निसर्ग संपन्न असलेल्या वातावरणामध्ये अतिशय सुंदर दिसतं। चला तर मित्रांनो, याच मंदिराला आज आपण भेट देणार आहोत। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या DSM मराठी या व्लॉगमध्ये। मित्रांनो, मावळ तालुका हा दरी खोऱ्यांमध्ये वसलेला तालुका। मावळ तालुक्याच्या अनेक डोंगर रांगावरती अनेक मंदिरं आपल्याला पाहायला भेटतात। आज आपण ज्या मंदिराला जाणार आहोत ते मंदिर म्हणजे वर्सोबाईचं मंदिर। वर्सोबाईचं मंदिर म्हटलं की तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे मंदिर नक्कीच पाहायला आवडेल, कारण की दोन तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं हे वर्सोबाईचं मंदिर पाहण्यासाठी या ऋतूसारखा चांगला ऋतू तुम्हाला कधीच भेटणार नाही। तुम्ही जर माझ्या पाठीमागे जर बघितलं तर पूर्ण संपूर्ण डोंगर रांगा या धुक्यांच्या आड आपल्याला जगलेले दिसतात आणि हा दिसणारा हा नजारा खरंच पाहण्यासारखा आहे। कारण की निसर्गाने आपल्याला काय दिलं तर हे पाहायचं असेल तर नक्कीच निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपल्याला नक्कीच यायला लागेल आणि निसर्गाच्या सानिध्यात आल्यानंतर आपल्याला निसर्ग कळेल। तर मित्रांनो, आज आपण ज्या रस्त्याने वर्सोबाईला जाणार आहोत, तुम्हाला जर वर्सोबाई या मंदिराला जायचं असेल तर यासाठी प्रामुख्याने 3 मार्गाने आपल्याला या मंदिरापर्यंत जाता येते। पहिला मार्ग हा कुणेवाडी म्हणजेच मावळातून जातो। यासाठी आपल्याला 8 किलोमीटर पायी चालावे लागते। यासाठी साधारणतः 2 ते 2.5 तास इतका वेळ लागतो। दुसरा मार्ग आहे जो खेड तालुक्यातील तोरणे या गावातून जातो। या गावातून तुम्हाला टेक करून मंदिरापर्यंत पोहोचावे लागते। यासाठी तुम्हाला साधारण 1.5 तास लागतो। तिसऱ्या मार्गाने तुम्ही गाडी घेऊन मंदिरापर्यंत पोहोचू शकता। यासाठी तुम्हाला आबू या गावापासून तुम्हाला गाडी वरती नेण्यासाठी रस्ता मिळतो। साधारण वर येण्यासाठी 12 किलोमीटरचं अंतर आहे। परंतु जर तुम्हाला निसर्गाचा आनंद घेत जर जायचंच असेल तर तुम्ही नक्कीच मला तरी असं वाटतं की तुम्ही मावळ तालुक्यामधील जो कुणेवाडीचा जो मार्ग आहे तो तुम्ही निवडावा, कारण की जर या मार्गे गेले तर तुम्हाला नक्कीच निसर्गाचा आनंद अनेक मार्गाने लुटता येईल। कारण की या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला खरंच निसर्गाच्या सानिध्यात चालल्यासारखं तुम्हाला नक्कीच वाटेल। चल मित्रांनो, चला वेळ घालवाय नको, कारण की आपल्याला निसर्गाचा आनंदच घेत पुढे जायचंय। चला तर सुरू करूया आजचा हा ट्रेक। आज आपण वर्सोबाईला मावळ भागातून जाणार आहोत। यासाठी तुम्हाला कानेपाटा, टाकवे, कशाळ, आनसुडे, कुणेवाडी या ठिकाणावरून तुम्हाला जाण्यासाठी रस्ता मिळतो। तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत कुणेवाडीमध्ये। या ठिकाणावरूनच वर्सोबाईला जायला आपल्याला रस्ता भेटतो। आता आम्ही गाडी रस्त्याच्या कडेलाच या ठिकाणी पार्क केलेली आहे आणि जर तुम्ही माझ्या पाठीमागच्या बाजूला जर बघितलं या बाजूला तर या ठिकाणावरून हा रोड डायरेक्ट हा वर्सोबाईच्या मंदिराला जातोय। चल तर आपण चालू करूया वर्सोबाई मंदिराचा ट्रेक। आता आपण 10 मिनिटं आले आपण चालतोय, परंतु तुम्हाला रोड हा तुमच्या डोळ्यांना दिसतोय, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे। तुम्ही सरळ या रोडला फॉलो करायचे। या पद्धतीने सगळीकडे रोड सरळ हा असा आहे, तुम्ही चालत राहायचे फक्त। सकाळचं वातावरण खूप छान आहे, त्यामुळे आपल्याला काही जास्त गरम होणार नाही आणि दमसुद्धा खूप कमी लागेल। त्यामुळे प्रयत्न करायचा की सकाळचं यावं। या ठिकाणी तुम्ही बघू शकताय, या ठिकाणी संपूर्ण असं जमिनीखालनं दगड काढण्यात आलेले आहे आणि या दगडीचा उपयोग जे जुने बांधकाम आहे ते करण्यासाठी त्याचा उपयोग केला आहे। कारण की या दगडी संपूर्ण कातळातले आहे, तुम्ही पाहू शकताय। अशा पद्धतीचे दगडी या ठिकाणी काढलं जातं ते। या ठिकाणी संपूर्ण हा जो माळरान आहे याच पद्धतीच्या दगडी या संपूर्ण माळरानामध्ये निघतात ते।
मित्रांनो, आपण अजून थोड्या वेळ पुढे चालल्यानंतर आपल्याला समोरच एक आता चढण चालू होते, जो डोंगराचा भाग आहे. तुम्ही जर या साईडला पाहिलं तर हा धोक्यामुळे हा डोंगर दिसत नाही आहे, परंतु आता हा डोंगर आपल्याला चढायचा आहे आणि आता आपण सुरुवात करतोय हा डोंगर चढायची. चला, डायरेक्ट उभी चढण आहे. मागच्या साईडला खूप धुकं आहे, त्यामुळे आपल्याला मागची साईड दिसत नाही आहे आणि पाऊस नाही आहे, परंतु धुक्याचंच पाणी खाली आपल्या अंगावरती पडतंय. डायरेक्ट चढण आहे. आत्ताशी आपल्याला सुरुवात झालेली आहे चढायची. सुंदर असं वातावरण आहे. खरंच निसर्ग काय आहे ना, तो नक्की या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला कळतो. कारण का अतिशय धुकं आणि खरंच शांत असा गारवा देणारा गारवा. कारव्याच्या झाडं, जे कारव्याची जी झाडं आहे ती पूर्ण सुकलेली आहे आणि आता नवीन त्याला पालवी फुटते आहे. तर तुम्ही वरती बघितलं या साईडला हा संपूर्ण डोंगर आहे. वरती बघा, बराबर आपण या कड्याच्या खालनं चाललेलो आहे. तुम्हाला बघत असेल तर हळूहळू ये रे. कुठलाही रोड अतिशय व्यवस्थित आहे, तुम्ही चुकणार नाही आहे. फक्त रोड सरळ आहे तसा फॉलोअप करत यायचं आहे, कारण की सगळे रोड एकदम व्यवस्थित आहे. जास्त तुम्हाला या बाजूने चढायला लागणार नाही आहे, एकदम सपाट भाग आहे. थोडंसं फक्त चढाई आहे, ती पण एकदम अगदी एक 5-10 मिनिटांचीच आहे, जास्त नाही आहे. जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी खरंच अतिशय मनमोहक. मी तर खूप आनंदी आलो या ठिकाणी येऊन. माझ्या मागं तर तुम्ही बघितलं बघा, संपूर्ण धुक्यामधून जाणारा रोड आहे. चला, याचा एन्जॉय घ्यायचा आपल्याला. चला, खरंच तुम्ही एकदा तरी या ठिकाणी भेट द्या, एकदा तरी. कारण की यासारखा निसर्ग आणि या पावसामध्ये असा निसर्ग तुम्हाला इतरत्र कुठेही बघायला भेटणार नाही. अनेक ठिकाणी खूप जागा आहे, परंतु जर आपण पाहिलं त्या ठिकाणी पर्यटक पण खूप येतात. त्या ठिकाणचं जे
वातावरण आहे त्याच्यापेक्षा हे वातावरण कधी पण चांगलं आहे, कारण या ठिकाणी पर्यटक खूप कमी भेट देतात आणि त्यामुळं अशा जागा ह्या अजूनही लोकांपासून लांब आहे, वंचित आहे. आणि अशा जागांना जर आपण भेट दिली तर नक्कीच आपल्या मनाला नक्कीच आनंद भेटेल. तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने हा रोड आहे, मस्तपैकी जंगलातनं जाणारा रोड आहे हा, अतिशय सुंदर. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जिओला नेटवर्क आहे, त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला या ठिकाणी फोनसुद्धा लागू शकतो. मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला थोडासा पाण्याचा आवाज येतोय, याचाच अर्थ या ठिकाणी पाण्याचा धबधबा असू शकतो असं वाटतंय. बघूया नक्की, आवाज तर खूप छान येतोय. बघू तो धबधब्याला रोड येतो. या ठिकाणी आल्यानंतर खरंच एक सर्वात अतिशय सुंदर असा सीन आम्हाला बघायला भेटला. बघा, खूप मोठा धबधबा आहे हा, अतिशय मोठा. आता पाणी नाही आहे, परंतु जर तुम्ही आत्ताही पाहिलं तर अतिशय सुंदर वाटतंय. बघा, अतिशय सुंदर, एकच नंबर, एकच नंबर. आपल्या मावळामध्ये अशा सुद्धा जागा आहे ज्या खरंच अजूनही लोकांना माहिती नाही आहे. खरंच अतिशय सुंदर जागा.
मित्रांनो, हे वर्सोबाईचं मंदिर हे तोरणे या गावाच्या हद्दीमध्ये आहे, परंतु या ठिकाणी दोन्ही तालुक्याची हद्दसुद्धा खूप जवळजवळ आहे. कारण की याच्या पाठीमागं जर बाजूला बघितलं तर तुम्हाला मावळची हद्द लागते आणि या ठिकाणी याच्या पुढं तुम्हाला खेड तालुक्याची हद्द लागते. मित्रांनो, आता आपण मंदिराच्या अगदी जवळ आलो आहे आणि आता थोडंसं आपण दर्शन घेऊया मंदिराचं आणि त्यानंतर आजूबाजूचा परिसर पाहूया. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जी वर्सोबाईची जी तुम्हाला मूर्ती दिसते किंवा या ठिकाणी जे त्यांची शेंदूर लावलेली जी मूर्ती तुम्हाला समोर दिसते, ही जी मूर्ती आहे ही पुढची मूर्ती ही ओरिजिनल नाही आहे. ह्याच्या पाठीमागं जो माझी जी कातळामध्ये जी कोरलेली जी मूर्ती दिसते ही तुम्हाला या पाठीमागं रिअल जी मूर्ती आहे ती याच्या पाठीमागं आहे. परंतु शेंदूर लावून लावून आणि कालांतराने त्याच्यावरती एक असा लेअर चढलेला आहे, त्यामुळं हे पुढं आलेलं आहे आणि आपल्याला असं वाटतं की हीच मूर्ती आहे, परंतु याच्या बॅक साईडला जी आहे ती मूर्ती. आपण मंदिराच्या गाभाऱ्याच्या थोडंसं बाहेर आल्यानंतर तुम्हाला एक लक्षात येईल की या ठिकाणी जे मंदिराचं जो मुख्य प्रवेशद्वार आहे याच्यावरती तुम्हाला खूप जुन्या काळी असे कोरलेले तुम्हाला प्राचीन कारागिरीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसते. तसंच हा जो गाभारा आहे हा सर्वात जुना गाभारा आहे. त्याच्यानंतर बाहेरचा सभामंडप तुम्ही जर आता पाहत असाल तर हा आत्ताच्या काळामध्ये बांधलेला दिसतोय. हा संपूर्ण सभामंडप आहे आणि या ठिकाणी जर तुम्ही याच्या बाजूला बघितलं तर ह्या बाजूला या ठिकाणी नवरात्राच्या टायमाला खूप मोठे उत्सव भरवला जातो. त्यावेळेस या ठिकाणी महाप्रसादाचा सुद्धा इथं आयोजन केलेलं असतं आणि या ठिकाणी खूप लोकसुद्धा पंचक्रोशीतले येत असतात. तुम्ही जर मंदिराच्या सभामंडपाच्या अगदी समोरच्या बाजूला जर पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारचे असे देवदेवतांची तुम्हाला या ठिकाणी मूर्ती दिसतात ज्यांना शेंदूर लावून त्याची पूजा केली जाते. तसेच या बाजूला मंदिराच्या अगदी समोरच जर पाहिलं तुम्हाला या ठिकाणी तर एक दीपस्तंभ दिसतोय, दीपमाळ दिसते, ती अजूनही चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. तसे त्याचे जॉईंट जरी थोडी निघाली असले तरी ती अजूनही आपली तग धरून आहे. तसंच या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काही आगळे वेगळे दगडसुद्धा या ठिकाणी दिसतात जे घडीव रूपामध्ये आहे. तसंच जर तुम्ही पाहिलं तर जर मंदिराच्या शेजारी आल्यानंतर तुम्हाला एक लक्षात येतं, मंदिराच्या उजव्या बाजूला या ठिकाणी तुम्हाला एक तुटलेली वास्तू दिसते. ती नक्की पाहूया त्या वास्तूमध्ये नक्की काय आहे ते. या या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला अजून एक दिसतं, या ठिकाणी छोटे छोटे दीपस्तंभ दिसतात जे एक साधारण 1 ते 2 फुटाचे तुम्हाला या ठिकाणी दिसतात. तसंच जर या ठिकाणी जुन्या मंदिराचे अवशेष असू शकतात असं दिसतंय आपल्याला. या एकंदरीत या ठिकाणी जे स्तंभ पडलेले आहे लाकडी हे जुन्या मंदिराचे असू शकतात हे असं आपण सांगू शकतो. तसंच या मंदिराची जर तुम्ही बांधकाम बघितलं ते आता पूर्ण पडलेलं आहे. नक्की हे मंदिर कशाचं हे आपल्याला सांगता येत नाही, कारण की या ठिकाणी कुठलीही मूर्ती किंवा कुठल्याही देवताचं इथं मूर्ती आपल्याला दिसत नाही. तसं जर पाहिलं तर या मंदिराच्या चारही बाजूनी तुम्हाला संपूर्ण दगडाची तटबंदी किंवा एक भिंत बांधलेली दिसते तुम्ही जर पाहिली तर. आणि जर आजूबाजूला तुम्हाला या लाकडी अशा गोष्टीसुद्धा पडलेल्या दिसत हे जुन्या मंदिराच्या असू शकतात. कारण की जर आपण विचार केला तर या ठिकाणी नवीन जो सभामंडप बांधला आहे तो सभामंडप बांधत असताना ही लाकडं काढली असावी. तर मंदिराच्या अगदी समोर दीपमाळ्याच्या अगदी समोर तुम्हाला या ठिकाणी अजून एक शिल्प दिसते, त्याच्यावरती वाघासारखं शिल्प असल्याचं दिसते आपल्याला. तसंच एक देवी किंवा देवता त्या ठिकाणी असलेलं दिसतोय. याचा अर्थ वाघजाई किंवा असं काहीतरी असू शकतं, हे आपल्याला सांगता येणार नाही. परंतु हे शिल्पसुद्धा खूप जुनं आहे हे आपल्याला यावरनं दिसते. आणि तुम्ही अजून एक पाहिलं तर या मंदिराच्या अगदी सर्व बाजूने जर पाहिलं तुम्हाला तर अख्खे कातळातले काळे खडक तुम्हाला या ठिकाणी दिसतात. मित्रांनो, जर तुम्ही या ठिकाणी आले तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणचा जो निसर्ग आहे हा तुमच्या मनाला नक्कीच भावल्याशिवाय राहणार नाही. कारण की अगदी सुंदर असा शांत असा परिसर आहे हा. आणि जर कधी तुम्हाला एक दिवसाची ट्रिप करायची असेल आणि जी आपल्या मावळच्या आणि किंवा खेडच्या जवळ करायची असेल तर तुम्ही नक्की या मंदिराला भेट देऊ शकता. तसंच जर तुम्ही या मंदिराच्या अगदी थोडंसं एक 200-300 मीटरवरती जर तुम्ही पुढे गेले तर तुम्हाला त्या ठिकाणीसुद्धा खाली असलेला करंजविरे डॅम आणि खेड तालुका तुम्हाला दिसू शकतो. आणि मंदिराच्या मागच्या बाजूला गेले तर तुम्हाला त्या ठिकाणी मावळ तालुका दिसू शकतो. चालतं मित्रांनो, आपण
मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसंच ह्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.